हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे छान असाल आणि एकदम मजेमध्ये असाल. तर मी इथे संध्याकाळचं माझं इव्हनिंगचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे. म्हणजे संध्याकाळी मी जो स्वयंपाक बनवला आहे तेव्हापासून ते रात्री झोपेपर्यंतचं मी रुटीन शेअर करत आहे. तर इथे मी शॉर्टकटमध्येच आज श्रावण संपलेला, त्यानंतर घरी आणलेलं नॉनव्हेज चिकन आणलेलं. तर मी सकाळी केली होती भाजी आणि त्यातलं मी थोडंसं अर्धं चिकन ठेवलं होतं. त्याची मी आता संध्याकाळी बिर्याणी बनवत आहे. म्हणजे साधी सिंपल अशी मी कुकरमध्येच बिर्याणी बनवत आहे. तर इथे कुकरमध्ये मी तेल टाकून तेल चांगलं तापले, त्यात कांदा तळून घेतला आहे आणि कांदा तळला आहे, त्याच्यात खडे मसाले टाकले आणि त्यानंतर मी इकडे तांदूळ धुवून घेतलेली आहे. 3 ग्लास मी तांदूळ धुवून घेते स्वच्छ आणि 3 ग्लास तांदळासाठी मी 5 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. म्हणजे बिर्याणीला मी कधी पण खिचडी बिर्याणी बनवायची असेल तर पाणी गरमच करून टाकते, त्यामुळे ना आपली बिर्याणी चिकट होत नाही, एकदम सुटसुटीत होते. तर सगळे मसालेसुद्धा टाकले मी. गरम मसाला टाकला, चिकन बिर्याणी मसालासुद्धा टाकला, हिरव्या मिरच्या कट करून टाकल्या. एकदम सिंपल अशी बिर्याणी बनवते मी इथे, अशी साधी. आणि त्यानंतर धुतलेले तांदूळ टाकले आणि हे शिजवून घेतलेलं जे चिकन होतं, थोडंसं वाफाळून घेतलं होतं चिकन, ते टाकलेलं आहे आणि दोन्ही असं चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये मी जे गरम पाणी करून घेतलेलं आहे ते पाणी ओतून घेतलेलं आहे. तर मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी इथे झटपट अशी बिर्याणी बनवलेली आहे आणि आता मी याला झाकण वरच ठेवणार आहे. कुकरचं पूर्णपणे झाकण लावायचं नाही आणि म्हणजे मी थोडा वेळ त्याला उकळी येईपर्यंत झाकण मी असंच ठेवलेलं आहे वरती, कारण त्याच्यामध्ये मला वरतून तळलेला कांदा टाकायचा आहे, त्यामुळे एकदम छान अशी टेस्ट येते बिर्याणीला. तर आणि ते तेलसुद्धा जे आपण तळून घेतलेलं आहे ते टाकणार आहे. आणि इथे मी तोपर्यंत ओटासुद्धा साफ करून घेतलेला आहे, सगळा कचरासुद्धा जमा करून घेतला आणि तो मी डस्टबिनमध्ये टाकला. तर आता इथे बघू शकता छान असे 1-2 उकळी आली आहे आणि आता पाणी आटत आलेलं आहे, बऱ्यापैकी तांदूळ अर्धे शिजलेले आहेत. तर त्यामध्ये आता मी हा तळलेला कांदा टाकला आणि हे तळलेलं तेलसुद्धा वरून टाकलं, म्हणजे एकदम बिर्याणीला सगळीकडे एकत्र तेल लागतं आणि कांदा तळलेलासुद्धा एकदम टेस्टी बिर्याणी होते त्यामुळे. आणि आता कुकरचं झाकण लावून गॅसची फ्लेम मी एकदम लो ठेवते. तर आता लो फ्लेमवरतीच मी आता एक 5 ते 7 मिनटं मी कुकर ठेवलेला आहे आणि मग गॅस बंद केलेला आहे. आणि त्यानंतर कुकर थंड झालं, त्याची वाफ सगळी निघाली की झाकण काढून घेतलेलं आहे. इथे बघू शकता एकदम सुटसुटीत आणि मोकळी अशी बिर्याणी झालेली आहे तयार आणि जेवायला घेतलेलं आहे. तर रात्रीचे वाजलेले आहेत 9. तर सर्वांना जेवायला दिलेलं आणि सगळ्यांचे जेवणंसुद्धा झाले. लगेच मी इकडं भांडे घेतले घासायला. व्हिडिओ थोडासा फास्ट होतो आहे, तर मी भांडेसुद्धा घेतले, त्यातलं सगळं खरकटं काढलेलं आहे. आणि जेवण झाल्यानंतर बिर्याणी मात्र सर्वांना आवडली बरं का. सर्वांना मी खूप घाईत केलेली, पटापट मला असं एकदम पटकन करायचं होतं. तर सकाळीच जेवणं झालेली होती ना, भाजी केलेली मी, ज्वारीच्या भाकरी केलेल्या आणि भात केलेला, मटणची भाजी केलेली, त्यामुळे सर्वांचे पोटभर जेवणं झाले होते आणि हलकं फुलकंच खायचं होतं म्हणून मी त्यातलं थोडंसं चिकन ठेवलं आणि त्याची अशी मी कुकरमध्येच बिर्याणी केली. मुलांना खूप आवडली आणि मिस्टरांनासुद्धा आवडली. सर्वांचे जेवणं झाल्यानंतर इथे मी भांडे घासून घेते आता फटाफट असं. आणि म्हणजे एकदाच भांडे वगैरे झाले की मला सकाळच्या दुसऱ्या दिवसाच्या जे आपलं असतं करायचं कामं, ते मी जे करून ठेवणार आहे त्या गोष्टीसाठी वेळ भेटेल, म्हणून माझी ही घाई चालली आहे. पटकन मी भांडे घेतले घासायला, थोडाही वेळ न बसता. तर भांडेसुद्धा इथे फटाफट घासून होत आहेत. भांडी जास्त पडलेली नाही आहेत, थोडीशीच आमची जेवणाची तेवढी भांडी पडली आहेत. तरी जास्त नाही म्हणता आपण सगळं काढत असतो आणि संध्याकाळी जर भांडे व्यवस्थित घासून ठेवले, ओटा क्लीन करून ठेवला, तर ती सकाळी आपल्याला काम करायला खूप छान वाटतं आणि एकदम सगळीकडे क्लीन आणि मोकळं दिसलं की बरं वाटतं आणि मग आळससुद्धा येत नाही सकाळच्या कामांना. म्हणून हे मी नेहमी रोजचंच माझं असतं, संध्याकाळी भांडी घासून ओटा वगैरे क्लीन करूनच मी झोपते. आणि उद्याच्या जेवणाची किंवा नाश्त्याची अर्धी निर्धी तरी मी तयारी करून ठेवत असते. तर इथे सगळं किचनसुद्धा मी पुसून घेत आहे आता. आणि आता उद्याच्या मुलांचे टिफिन बॉक्सवर काढून ठेवलेले आहेत, त्यांच्या टिफिनला देण्यासाठी डबे आणि त्यांच्या बॉटल मी ओट्यावरती अशी काढून ठेवते. ज्या कढईमध्ये मला बनवायचा आहे नाश्ता, तो कढईसुद्धा वर काढून ठेवले. आणि इथे मी चॉपर ठेवले, सकाळी जे भाज्या कापायच्या असतील त्यासाठी, ते सुद्धा मला इकडे तिकडे शोधावं लागणार नाही, ते सगळं ओट्यावरच ठेवते. आणि जे काही उद्याची प्रिपरेशन करून ठेवायची आहे ते मी करून फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे, भाज्या वगैरे कट करून. आणि इथे मी
आता सगळी तयारी झाली आहे, तर मी लाईट बंद केला किचनचा आणि मी झोपायला गेलेली आहे. तर कसा वाटला माझा हा छोटासा ब्लॉग ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.